Last part we have discussed about the statement of surplus capital. Today we are going to start the remaining part of the problem, that is the statement showing piecemeal distribution of cash. In our balance sheet there is one external liability, that is the unsecured liability, sundry creditors and capital accounts of partners. So for statement of piecemeal distribution of cash, we required first column particulars column, second cash, next total claims rupees. हे तीन कॉलम ऑलवेज प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असतात. त्याच्यानंतर हे जे नेक्स्ट कॉलम असतात ते जसा प्रॉब्लेम आपला चेंज होतो, लायबिलिटी साइडला जसे आयटम्स असतात त्या पद्धतीने ते पुढचे कॉलम बदलत जातात. या प्रॉब्लेम पुरता आपण विचार करूया. सनरी क्रेडिटर्स ही आपली एक्सटर्नल लायबिलिटी 80,000 आणि त्याच्यानंतर 3 पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंट्स. ओके, फक्त एक या ठिकाणी पॉइंट आपल्या ऑलवेज माइंड मध्ये हवा. ज्यावेळी आपल्याला रिझर्व दिलेला असतो, प्रॉफिट किंवा काही लॉसेसचे आयटम असतात, आपण जेव्हा ऍडजस्टेड कॅपिटल करतो तेव्हा काय करायचं, या ठिकाणी कॅपिटल बॅलन्स मध्ये ऍडजस्टेड कॅपिटलच घ्यायचं. जे या ठिकाणी बघा आपल्या बॅलन्स शीट मध्ये जे कॅपिटल दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण रिझर्व ऍड केल्यानंतर जो कॅपिटल बॅलन्स येतो U3 लाख, M3 लाख, K2 लाख, जो आपण आपल्या स्टेटमेंट मध्ये काय केला होता, ऍडजस्टेड कॅपिटल घेऊनच काय केलं, आपण आपलं स्टेटमेंट प्रिपेअर केलं, स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा काय करायचं, ऍडजस्टेड कॅपिटलच घ्यायचं. कारण कसं असतं बघा, जे काय रिझर्व्ह असतात, जो काही प्रॉफिट असतो त्या सर्वांवरती पार्टनर्सचा राईट असतो त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. तसेच जर काही लॉसेस असतील तर ते सुद्धा पार्टनरनी त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये काय करायला हवं, ते लॉसेस सस्टेन करायला हवेत. जसा प्रॉफिट पार्टनरना मिळतो तसे लॉसेस सुद्धा पार्टनरनी सस्टेन करायला हवेत. रिझर्व्ह व प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड केला जातो आणि लॉसेस असतील, मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतील तर तो पार्टनर्सच्या कॅपिटल मधून लेस केला जातो. आफ्टर ऍडिशन अँड डिडक्शन ऑफ these particular items in capital, balancing amount of capital is known as the adjusted capital. म्हणून या ठिकाणी ऍडजस्टेड शब्द वापरलेला आहे कॅपिटल अकाउंटच्या इथे. ठीक आहे, तर तुम्हाला कॉलम फर्स्ट लक्षात आले का बघा. फर्स्ट कॉलम ऑलवेज पर्टिक्युलर्स कॉलम, सेकंड कॅश रुपीज, नेक्स्ट टोटल क्लेम्स रुपीज. टोटल क्लेम्स मध्ये काय असतं बघा, या ठिकाणी हा जो कॉलम असतो तो पुढच्या जे काय पुढचे कॉलम्स असतात त्याची टोटल असते. फॉर एक्झाम्पल 80,000 प्लस 3 लाख प्लस 3 लाख प्लस 2 लाख 8,80,000. ओके, तशीच ही टोटल असते. पुढचे जे कॉलम्स असतात त्याची टोटल या ठिकाणी असते. हॉरिझॉन्टली तसं असतं. व्हर्टिकली काय केलं जातं, अगोदरच्या अमाऊंट मधून नेक्स्ट अमाऊंट लेस केली जाते. व्हर्टिकली हे असं जे आहे त्याला व्हर्टिकली म्हणतो आपण, हे हॉरिझॉन्टली. ओके, ठीक. बॅलन्स ड्यू ऍज पर बॅलन्स शीट, जे काय बॅलन्स ड्यू असतात ते आहे तसे घ्यायचे. कॅश बॅलन्स गिवन इन द बॅलन्स शीट 20,000, क्रेडिटर्स बॅलन्स ऍज पर बॅलन्स शीट 80,000, ऍडजस्टेड कॅपिटल U3 लाख, M3 लाख अँड K2 लाख. ओके, प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा, रेम्युनरेशन पेड to you rupees 10,000. That's why this remuneration first deduct from available cash. Available cash balance is 20,000. Less remuneration paid to you 10,000. 20,000 less 10,000 balance is the 10,000 and this 10,000 we will paid to creditors. कारण आपली फर्स्ट लायबिलिटी फर्स्ट ड्यूज आहे ते बघा इथं फर्स्ट कॉलम क्रेडिटर्स, क्रेडिटरना पे करायचं. आपल्याकडे इन्कम टॅक्स नाहीये, सेल्स टॅक्स नाहीये, कुठच्याही प्रकारचा अदर टॅक्स नाहीये. त्याच्यामुळे आपण काय केलं, सॉरी स्लाइड ह्या पुढे कशा काय केल्या, पाठी गेल्या. तर बघा काय करायचं, इन्कम टॅक्स नसेल, सेल्स टॅक्स नसेल, अदर कुठचीही लायबिलिटी नसेल, प्रेफरन्शियल एम्प्लॉईज ड्यूज वगैरे, तर काय करायचं, आपली जी काय लायबिलिटी आहे एक्सटर्नल लायबिलिटी आपली क्रेडिटर पे केली. ओके, असं काय होतंय,
समजतंय ना? बघा, कॅश बॅलन्स ॲज पर बॅलन्स 20,000 लेस रेम्युनरेशन पेड टू यू 10,000 balance cash 10,000 this paid to creditors 10,000 creditors balance 80,000 less paid 10,000 unpaid 70,000 ओके. आफ्टर कॅश बॅलन्स या ठिकाणी नील आला. जेव्हा कॅश बॅलन्स नील येतो त्याच्यानंतर काय करायचं? फर्स्ट रिअलायझेशन. अँड फर्स्ट रिअलायझेशन in December 19 after selling of asset, after realization of asset, cash received is 90,000. 90,000 cash received and unpaid balance to creditor is 70,000. 90,000 next line less paid to creditors 70,000. 70,000 paid to creditors, creditor balance nil झाला. ठीक आहे. कॅश बॅलन्स 20,000. 90,000 लेस 70,000. 20,000 आपल्याकडे बॅलन्स आहे. आता पेमेंट कुणाला करायचं? बघा, पार्टनर्स कॅपिटल नंतरचं आपलं नेक्स्ट प्रेफरन्स दिसतो या ठिकाणी. पार्टनर्स कॅपिटल पे करत असताना काय करायचं? फर्स्ट अल्टिमेट एक्सेस कॅपिटल, ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल, सरप्लस कॅपिटल. ओके. केचं सरप्लस कॅपिटल आहे 50,000. केचं सरप्लस कॅपिटल 50,000 आपण पे नाही करू शकत कारण आपल्याकडे कॅश आहे फक्त 20,000 रुपये. म्हणून आपण काय केलं? बघा, इथे काय लिहिलं? इन पर्टिक्युलर्स कॉलम लेस पेड टू के. ओके. 20,000 कॅश लेस 20,000 कॅश, कॅश बॅलन्स नील. आणि केच्या कॉलम मध्ये आपण दाखवले 20,000. 2 लाख लेस 20,000 1,80,000. यू आणि एम ला आपण काहीही कॅश पे केलेली नाहीये त्याच्यामुळे यूच्या कॉलम मध्ये 3 लाख, एमच्या कॉलम मध्ये 3 लाख. ओके. बघा, केचं ॲब्सोल्यूट कॅपिटल अल्टिमेट एक्सेस कॅपिटल 50,000 आहे. त्यापैकी आपण 20,000 पे केले म्हणजे त्याचे 30,000 अजून ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल पे करायचं आहे. ठीक आहे. कॅश बॅलन्स नील झाला. आपण नेक्स्ट रिअलायझेशनची कॅश घेणार. बघा, रिअलायझेशन इन जानेवारी 20 अँड आफ्टर रिअलायझेशन ऑफ जानेवारी 20 वी रिसीव्ह कॅश 2,42,000. हे प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. तुमच्याकडे प्रॉब्लेम लिहिलेला आहे नोटबुक मध्ये, बघा, तुम्ही रेफर करा. रिअलायझेशन इन जानेवारी 2020 कॅश रिसिव्ह रुपीज 2,40,000. 2,40,000 मधून आपण बघा बॅलन्स ऑफ ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल अँड सरप्लस कॅपिटल आपण इझिली क्लिअर करू शकतो. ठीक आहे. बघा, केचं अल्टिमेट सरप्लस आहे 50,000. त्यापैकी 20,000 पे केले म्हणजे अनपेड किती आहेत? 30,000. आणि सरप्लस कॅपिटल किती आहे केचे? 50,000. 50 प्लस 30 80,000 कुणाला पे केले? केला पे केले. आणि सरप्लस कॅपिटल एमचं आहे 1 लाख, तर 1 लाख एमला आपण पे केले. बघा, इथे काय लिहिलं? लेस पेड टू एम अँड के टू क्लिअर सरप्लस कॅपिटल. टोटल कॅश रिसिव्ड आफ्टर रिअलायझेशन ऑफ असेट इज 2,42,000 लेस सरप्लस कॅपिटल ऑफ एम 1 लाख and ultimate surplus capital of K 30,000 plus his surplus capital 50,000. 30,000 plus 50,000 80,000 paid to K means total cash paid to M and K and clear their ultimate excess capital and excess capital. Total amount 1,80,000. 2,42,000 less 1,80,000. Balance is 62,000. बॅलन्स इज 62,000. परत एकदा बघा, एम सरप्लस कॅपिटल 1 लाख, के त्याचा ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल बघा होतं 50,000. त्यापैकी आपण किती पे केले? 20,000 रुपये पे केले. 30,000 बाकी आहेत. ते 30,000 प्लस सरप्लस कॅपिटल ऑफ के 50,000. 30 प्लस 50 30 प्लस 50 80,000 इथे क्लिअर केले. ठीक आहे. तुम्ही हे लिहित असताना कदाचित इथून लेस 30,000 करा, त्याच्यानंतर 1 लाख इथे 50,000 असंही करा किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. तर तुम्ही ते एक स्टेप इन्क्रीज करू शकता. मी डिरेक्ट केलेलं आहे. बघा, सरप्लस कॅपिटल ऑफ एम 1 लाख क्लिअर केले अँड ॲब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल ऑफ के 30,000 अँड हिज सरप्लस कॅपिटल 50,000. टोटल 80,000 पेड टू के. कॅश 2,42,000 लेस 1,80,000. कॅश बॅलन्स 62,000. ओके. आता काय करायचं बघा, सरप्लस कॅपिटल आणि अल्टिमेट सरप्लस कॅपिटल क्लिअर केल्यानंतर कॅपिटल बॅलन्स कसा राहतो?
U 3 lakh, M 2 lakh अँड K 1 lakh. हा बघा PSR मध्ये दिसतो आपल्याला 3:2:1. ओके. आता जी कॅश शिल्लक आहे ती काय करायची, ऑल पार्टनर्सना आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून देतो. म्हणून काय करायचं, लेस पेड टू ऑल पार्टनर्स इन देअर PSR. 3:1 मध्ये काय करायचं, ऑल पार्टनरना डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे. बघा 62,000 डिवायडेड बाय 6 into 3, 31,000 paid to you. 62,000 divided by 6 into 3, 20,667 paid to M. And 62,000 divided by 6 into 1, 10,333 will be paid to K. 62,000 less 62,000, cash balance is nil. कॅश बॅलन्स नील झाल्यानंतर काय करायचं, नेक्स्ट रिअलायझेशन, दॅट इज द लास्ट रिअलायझेशन. रिअलायझेशन इन फेब्रुवारी 2020 and in last realization we received cash 2,28,000. 2,28,000. हे 2,28,000 काय करायचे, ऑल पार्टनरना काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे. पण ऑल पार्टनरना डिस्ट्रीब्यूट करून देण्यापूर्वी काय आहे बघा, आपल्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, एक ऍडजस्टमेंट आहे. स्टॉक टेकन बाय के, बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक इज ₹18,000 अँड that stock is taken over by K at agreed value of ₹10,000. म्हणजे के पार्टनर आपल्या पार्टनरशिप फर्मला किती रुपीज देणे आहे, 10,000. आणि ते कुठल्या रिअलायझेशनच्या वेळी ती कॅश फर्म मध्ये आलेली आहे असं प्रॉब्लेम मध्ये काहीही दिलेलं नाहीये. जेव्हा असं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नसतं तेव्हा काय करायचं, आपल्या लास्ट रिअलायझेशनला ती कॅश रिसिव्ड झाली आपल्या फर्म मध्ये असं काय करायचं, गृहीत धरायचं आणि त्या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. म्हणून काय केलं बघा आपण इथे, कॅश रिसिव्ड इन लास्ट रिअलायझेशन 2,28,000, ऍड स्टॉक टेकन ओव्हर बाय के, के टेकन ओव्हर स्टॉक अँड ही पेड 10,000 टू फर्म. त्याच्यामुळे हे 10,000 आपल्या रिअलायझेशन मध्ये ऍड झाली. 2,28,000 प्लस 10,000, टोटल अवेलेबल कॅश इज 2,38,000. आणि या ठिकाणी आपली कुठल्याही प्रकारची लायबिलिटी नाहीये, काहीच नाहीये. तर हे टोटल कॅश काय करायची, इट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. दॅट्स वाय लेस पेड टू ऑल पार्टनर्स इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. 2,38,000 divided by 6 into 3, 1,19,000 for you. 2,38,000 divided by 6 into 2, 79,333 for M. And 2,38,000 divided by 6 into 1, 39,667 for K. नंतर काय करायचं बघा, दिस इज द कॅपिटल बॅलन्स ऑफ के, 89,667 लेस 39,667. अनपेड बॅलन्स इज 50,000 फॉर के. इन केस ऑफ एम, his capital balance is 1,79,333 less 79,333. His unpaid balance is ₹1 lakh. And in case of U, 2,69,000 is his balance of capital less 1,19,000, balance is 1,50,000. And cash balance is nil. त्याच्यानंतर रिअलायझेशन ऑफ असेट झालेलं नाहीये, या ठिकाणी आपली कॅश संपलेली आहे. अशा वेळी काय करायचं बघा, यूचा अनपेड कॅपिटल बॅलन्स आहे 1,50,000, एम 1 लाख रुपीज अँड के 50,000. आणि हा जो अनपेड बॅलन्स आहे तो सुद्धा आपल्याकडे PSR मध्ये अवेलेबल आहे बघा. 1,50,000, 1 लाख अँड 50,000. 4 झिरो गेले सर्वांचे आणि 5च्या टेबलने तुम्ही जर बघितलात तर 1:2:3 आणि त्याला आपण म्हणतो लॉस ऑन रिअलायझेशन. अँड टोटल लॉस ऑफ 3 पार्टनर इज ₹3 lakh. 1,50,000 प्लस 1 lakh प्लस 50,000. दिस इज टोटल लॉस ऑन रिअलायझेशन 3 lakh. ओके, तर हा आहे आपला सेकंड प्रॉब्लेम. बघा व्यवस्थित तुम्ही काय करा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जिथं जिथं मी बोलत जाते तसं तसं ते काय करायचं, स्टॉप करायचं. नाही समजलं तर परत ऐकायचं. कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर वरती करायच्या, अमाऊंट बरोबर येतात का बघायचं. आता या ठिकाणी बघा 0.50च्या पुढे गेलं की एक अंक वाढवायचा. ते तुम्हाला माहिती आहे, FY मध्ये आपण बोललेलो आहोत त्या पार्ट वरती. ठीक आहे, ओके, थँक्यू.